नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 दुपार, लेखक राजीव बर्वे यांनी लिहिलेलं दुपारचं सुंदरसं मनोहारी वर्णन आपण या ललित लेखातून बघणार आहोत. लेखक राजीव बर्वे, जन्म 1958, प्रसिद्ध लेखक, निर्माता व दिग्दर्शक. बोला दाजीबा, देवास शपथ खरं सांगेन, दे धडक बेधडक, सासर झालं माहेर इत्यादी मराठी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. या पाठामध्ये लेखक राजीव बर्वे यांनी आपल्याला दुपारचं खूप सुंदरसं वर्णन वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे करून दिलेलं आहे. बघा कसं आहे, बरेच लेखक आणि कवी आपल्याला अनेक पाठ आणि कवितांमधून सकाळचं आणि संध्याकाळचं, रात्रीचं वर्णन करताना आपण बघतो. अनेक कविता त्याच्यावर लिहिल्या गेलेल्या आहेत, अनेक लेख लिहिलेले गेले आहेत. पण दुपारचं वर्णन बहुधा राजीव बर्वे यांनीच केलं असावं. त्यामुळे हा पाठ, दुपारचं महत्त्व आपल्याला या पाठातून लेखक राजीव बर्वे यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण बघताना दुपारकडे ह्या दृष्टिकोनातून बघत नाही, जो दृष्टिकोन या पाठामध्ये लेखकांनी आपल्याला सांगितलेला आहे की सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली. मग सूर्या एवढं तेजस्वी तळपा असं त्यांना सांगायचं आहे की जेणेकरून तुमच्याकडे त्या तळपण्याने इतर लोकसुद्धा आकर्षित होतील, हे त्यांचं म्हणणं आहे. सूर्यासारखं तेज असलं पाहिजे. मग दुपार कशी असते, तेजस्वी असते, तर तसं तेजस्वीपणा आपण आपल्यामध्ये आणला पाहिजे. हा अर्थ ह्या प्रस्तुत वाक्यातून आपल्याला बघायला मिळतो. मी आता पूर्ण पाठ वाचणार नाही आहे, पण आपल्याला पाठामध्ये पेज नंबर 25वर एक शेतातलं दृश्य दाखवलेलं आहे आणि ते कारभारी आणि कारभारणी, त्याची जी पत्नी आहे त्या शेतकऱ्याची, ती कारभारी आणि तो कारभारी, हे दोघेही जण झाडाच्या खाली विसावा घेताना आपल्याला दिसत आहेत. आणि दोघंही जण, ती कारभारीण त्याच्यासाठी घरून आपल्या टोपलीमध्ये कांदा, भाकर आणि घेऊन येते जेवणाकरिता, आणि ते वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली दुपारी बसतात. पुस्तकातील चित्र आपण बघतोच आहे, पण त्याचबरोबर हे मी चित्र तुम्हाला दाखवत आहे की तो शेतकरीसुद्धा आपला डबा उघडून दुपारच्या वेळी, म्हणजे दुपारचं महत्त्व काय आहे, तर सकाळी आपण कामाला लागतो उत्साहात, जोमाने, मग आपली एनर्जी जवळपास संपत आली असते. मग त्यासाठी आपण 4 घास आपल्या पोटात गेले पाहिजे म्हणून आपण दुपारचा जो वेळ आहे तो असा कारणीस लावत असतो. मग त्यावेळी आपण आपला शीण, आपला थकवा विसरून जातो, आपलं दुःख विसरतो आणि थोड्या वेळ का होईना पण वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण अशा रीते आपला थकवा किंवा शीण आपण घालवतो आणि आपलं पोट आपण भरत असतो. मग आपणच काय, मनुष्यच काय तर प्राणीसुद्धा. मग आता दुसऱ्या ह्याच्यात तुम्हाला दाखवलं की ते शेतकरी बघा, म्हणजे दिवसभर काम करून जरी थकले असले तरी पण आपलं हिरवंगार शेत बघून त्यांना आनंद होतो. तर अशाच प्रकारे माणसं आनंदित होतात, तर त्याचबरोबर पशुपक्षीसुद्धा होतात. मग दुपारचं वर्णन आपल्याला लेखकांनी सांगितलं आहे की बरेचदा रिक्षेवाले जे असतात ते दुपारी फारसं काम नसतं, कारण सगळेजण आपापल्या कामाला निघून गेलेले असतात. तर तो ओझेवाला किंवा तो रिक्षेवाला भरमसाठ ओझं घेऊन आपल्या रिक्षामध्ये जात असतो. मग त्याला थोडीशी विश्रांती हवी असते, म्हणून विश्रांती केव्हा घेणार, तर तो दुपारची वेळ शोधतो. म्हणजे दुपारचं खरं किती महत्त्व आहे. आपण या गोष्टीकडे, आपण असं वाटतं की किती क्षुल्लक गोष्टी आहेत, पण या क्षुल्लक गोष्टीसुद्धा आपल्याला किती महत्त्वपूर्ण असतात हे राजीव बर्वे यांनी आपल्याला या पाठातनं सांगितलेलं आहे. मग तो विश्रांती केव्हा घेणार, तर थोड्या वेळ तो आपल्या रिक्षावर पहुडतो किंवा थोड्या वेळ पाय लांब करतो, म्हणजे तेवढीच त्याला विश्रांती मिळते. कारण सकाळपासून तो बिचारा सूर्य डोक्यावर येईपर्यंत, म्हणजे सूर्य आग ओकेपर्यंत तो बिचारा काम करतो, तो किती थकलेला असतो.
कितीतरी किलोमीटरचं अंतर तो चालत जात असतो आणि हे सगळं करताना त्याचा थकवा तो घालवण्याकरता काबाड कष्ट तो करतो आणि तो दमलेला जो गाडीवाला असतो किंवा आपला हातगाडीवाला असतो किंवा रिक्षेवाला असतो, तो वाट बघत असतो की आपल्याला एखादं गिराईक मिळेल आणि अजून आपण त्याला कुठेतरी दूर सोडू. पण तत्पूर्वी तो थोडीशी विश्रांती घेतो आणि आपल्या रिक्षातच पहुडतो. मग हे झालं तिथलं दृश्य. तर त्याचप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये आपण बघतो की दुपारी लंच टाईम होतो. मग सगळेजण आपापला लंच घेतात. त्यावेळी प्रत्येकजण आपापलं सुखदुःख शेअर करत असतो, एकमेकांना वाटत असतो, एकमेकांसोबत गप्पा घालवतो. म्हणजे सकाळपासून तर ते लंच होईपर्यंतचा जो काम करताना त्यांना आलेला जो थकवा असतो किंवा काम करतानाचे जे बर्डन असतं ते थोड्या वेळ का होईना पण ते केव्हा घालवतात, तर केवळ दुपारीच घालवतात. म्हणजे दुपारचं पुन्हा ह्यांना सुद्धा किती महत्त्व असतं. ते अगदी वाट बघत असतात लंच टाईमची. कधी-कधी बऱ्याच वेळा कार्यालयांमध्ये लोकं थोड्या वेळ लंच वगैरे झालं की थोड्या वेळ एखादी डुलकी घेतात. तेवढंच. आणि ही डुलकी आपण केव्हा घेणार आहोत, तर सकाळी घेऊ शकत नाही. कारण सकाळी अतिशय काम असतं, धावपळीत आपला सगळा वेळ निघून जात असतो. संध्याकाळी आपल्याला घरी जायची घाई असते. संध्याकाळची वेळी आपण डुलकी घेऊ शकत नाही. मग ही डुलकी घेण्याची वेळ क्षणभर असते ती. पण तेवढ्याही वेळ आपण मानसिकरित्या, शारीरिकरित्या स्वतःला तंदुरुस्त करून घेऊ शकतो. तर पटकन उठा आणि काम करा. मग ते थोड्या वेळ का होईना, पण आपण अशी थोडीशी, त्याला आपण नॅप म्हणतो, मराठीत आपण डुलकी म्हणू. तर ही थोडीशी डुलकी आपण ऑफिसमध्ये सुद्धा, बऱ्याच ऑफिसमध्ये असा वेळ असतो. आणि मग हा दुपारचं हे दृश्य तुम्हाला दाखवलेलं आहे. लंचवर गेलेले आहे सगळेजण, त्यामुळे ऑफिस रिकामं आहे. कोणालाही कुठल्याही प्रकारचं तेवढ्या वेळ का होईना पण टेन्शन राहत नाही. अगदी आनंदाने ते लोक सुखदुःख वाटत आपला डबासुद्धा संपवतात. प्राण्यांचं आपल्याला पेज नंबर 25वर दिलेलं आहे की मनुष्य ज्याप्रमाणे डुलकी घेतो त्याचप्रमाणे प्राण्यांना सुद्धा ह्या गोष्टींची आवश्यकता असते. ते सुद्धा छानपैकी दुपारी, बघा काय वाघ मस्तपैकी झाडावर पहुडलेला आहे, अंग टाकलेलं आहे त्यांनी. हे तो केव्हा करणार आहे, तर दुपारीच. कारण कसं असतं, दुपार इतकी प्रखर ऊन असतं. जसं नागपूर, अमरावतीसारखा जो भाग आहे, पाठामध्ये दिले आहे की लखनौ आणि कानपूरमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात उकाडा असतो. याच्यात आपण बाहेर इतकं श्रम नाही करू शकत. त्यावेळी शरीरातलं मीठ कमी होतं, पाणी कमी होत जातं घामाद्वारे. त्यामुळे आपण इतके श्रम करू शकत नाही. म्हणून त्यावेळी मनुष्य काय करतो, तो थोडीशी विश्रांती घेतो. म्हणजे पुन्हा दुपार ही आपल्याला कार्यरत राहण्याकरिता सांगत असते की बाबा रे, ही वेळ जी आहे ती थोडी तू विश्रांती घे, थोडं तुझं श्रम कमी कर आणि पुन्हा जोमाने कार्याला लाग. अशा प्रकारे दुपारचं महत्त्व आपल्याला आहे. हा पांडा मस्तपैकी आराम करतो आहे, म्हणजे याला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. डबा खाल्ला, मुलं धावत निघतात आहे. म्हणजे त्यांना सुद्धा सुट्टीतून मधली जी सुट्टी होते तेव्हा आरडाओरडा करत धूम ठोकणाऱ्या पोरांना किती आनंद होतो. तर हा आनंद कशासाठी असतो, तर आपल्या आईने डब्यात काय दिलेलं आहे. तर मग हा डबा केव्हा खातो, तो पुन्हा दुपारीच खातो. मग हा डबा उघडण्याच्या पूर्वी जी उत्सुकता असते, जो आनंद असतो, तो आनंद अगदी गगनात मावत नाही. म्हणजे पुन्हा ही लहान मुलं सुद्धा दुपारचीच वाट बघत असतात. घरातील वयोवृद्ध माणसं असतात, ती दुपारी थोड्या वेळ पहुडतात, थोड्या वेळ विश्रांती घेतात. कारण त्याला आपण वामकुक्षी सुद्धा म्हणतो की बिछाण्यावर पडून वामकुक्षी घेतात. मग हे पण केव्हा करतो, तर दुपारी करतो. आणि हे करता करता दुपार विचार करत असताना मागे बघत, म्हणजे आपण त्यावेळी अगदी आरामातपणे घरातली सगळी कामं आटपून हे लोक शांतपणे पहुडतात, शांतपणे झोपतात आणि कोणतीही चिंता नसते, कारण सगळी कामं आटपलेली असतात. छोटी मुलं काय मनसोक्तपणे मस्त तेव्हा ज्यांना वाटेल तेव्हा ते आपली डुलकी घेऊ शकतात. पण दुपारची घेतलेली जी विश्रांती असते ती तुमच्या थकल्या भागल्या जीवाला खरंच एक वेगळ्या प्रकारची शांतता, मानसिक शांतता आपल्याला देत असते. त्याचप्रमाणे हिमालयातली शिखरं किंवा आल्प्स पर्वतावरचं जर आपण बर्फाच्छादित शिखरं बघितली, हिमशिखरं जर बघितली, गिरीशिखरं जर बघितली, तर ते उन्हाने न्हावून निघतात. उन्हाचं जे तेज असतं तर त्याच्यामुळे बघा किती सुंदर प्रकारे हे आपल्याला हिमशिखरं दिसत आहेत. पण हे
म्हणजे दुपारच्या काहिलीने सुरू होते विघट. दुपारी जे प्रचंड ऊन असतं त्या उन्हाने हळूहळू बर्फ पिघळतो, पण ही सूर्याची किरणं जेव्हा त्याच्यावर पडतात तेव्हा काय प्रचंड सुंदर असं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. हे असं दृश्य सकाळी बघायला मिळत नाही किंवा संध्याकाळी बघायला मिळत नाही. म्हणजे पुन्हा इथे दुपार किती सुंदररित्या नैसर्गिक दृश्यसुद्धा आपल्याला दाखवते. आणि हे दुपारचं पुन्हा दृश्य दाखवलेलं आहे की सूर्याची किरणं त्या पर्वतावर पडलेली आहेत. ते मंदिर किती सुंदररित्या उजळून निघालेलं आहे. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ हे आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. त्याचं महत्त्व आपल्याला माहिती आहे किंवा त्याचे दृश्य आपण बघितलेले आहे. पण दुपारसुद्धा माणसाच्या जीवनामध्ये, प्राण्यांच्या जीवनामध्ये, मग तो कोणीही व्यक्ती असो, मग तो मजूर असो किंवा ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती असो, कारखान्यातला व्यक्ती असो, उच्च पदावरचा व्यक्ती असो, दुपारचं महत्त्व प्रत्येकाला माहिती असते. कारण ती दुपार त्याच्या जीवनामध्ये कितीतरी प्रकारची शांतता घेऊन येत असते. त्याचप्रमाणे लेखकांनी सांगितलं की नदी सागराला मिळते, पावसाचा थेंबही न पडता ती जादूगार दुपार दुथडी भरून धावायला लावते त्या नदीला. शेतकरी सुखावतो. म्हणजे कितीतरी प्रकारे दुपार आपल्याला सुखावून जात असते. दुपारनं आपलं काम चोख बजावलेलं असतं. शेतकरी सुखावतो, गहू नाही तर तांदळाचा आता दाणेदार पीक येईल म्हणून तो धन्यवाद देतो. म्हणजे प्राणी, मनुष्य, आता प्राण्यांमध्ये सगळेच जण, शेतकरी वगैरे सगळेच जण हे प्रत्येकजण दुपारला धन्यवाद देतात. कारण ती दुपार त्यांना त्या थकव्यापासून थोड्या वेळ का होईना पण थोडीशी विश्रांती देते. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, प्राण्यांच्या जीवनात, इवन आता आपण बघितलं की ही मोठमोठाली शिखरं, जी हिमशिखरं आहेत, मग ते हिमालय असो, आल्प्स पर्वत असो किंवा इतर कोणतेही असं कांचनजंगा असो किंवा अजून कोणते पर्वत असो, त्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या, व्यक्तींच्या जीवनामध्ये दुपारला अतिशय जास्त महत्त्व आहे. आणि दुपार आपलं काम अतिशय चोखपणे बजावत असते. प्राणी बघा, इथे हरिण आहे आणि त्याचप्रमाणे बंदर आहेत किंवा माकड ज्याला म्हणू आपण, ते सुद्धा दुपारी आता शांतपणे, म्हणजे कोणतीही भीती नाही आहे व आपल्याला, आपण अगदी शांतपणे निवांतपणे आपल्या रस्त्याने जाऊ शकतो. अशा प्रकारे दुपार आपल्याला संदेश देत असते की तू कर्तृत्ववान आहेस. हे दुपार आपण सांगतो की तू कर्तृत्ववान आहेस, कार्याची, कामाची प्रेरणा देणारी आहेस, सर्व सृष्टीला कार्यरत करणारा आहेस, आपल्या कर्तृत्वाच्या तेजानं तळपून टाकणारी आहेस. मग अशी ही दुपार मानवाच्या कितीतरी प्रमाणात हितकर्ती आहे. धन्यवाद.